पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलमध्ये जैन मुलींकडून जी आहे ती एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। या बैठकीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नक्की या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे। सर काय सांगाल, काय या बैठकीमध्ये जे आहे ते ठरलेलं आहे? जवळजवळ गेल्या काही वेळापासून या ठिकाणी ही बैठक सुरू होती। देशभरातल्या 70हून अधिक संघटना, संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी आजच्या या बैठकीला उपस्थित होते आणि वारंवार अशा पद्धतीनं धार्मिक किंवा शैक्षणिक संस्थांच्यावर जे आक्रमणं व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जैन समाज हा अल्पसंख्याक आहे आणि म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतो आहे याच्याबद्दल गांभीर्यानं विचार करण्यात आला आणि एक जैन संसद घेऊन या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये एक प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे आणि ठामपणानं उभं राहण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। याचबरोबर वेगवेगळ्या ह्या संस्थांच्यामध्ये जे विश्वस्त म्हणून काम करतात ते विश्वस्तांचे अधिकार काय आहेत, त्यांना त्याच्यासाठी काही कायदे करण्याची आवश्यकता आहे। विश्वस्त म्हणजे मालक नव्हे, या करोडो रुपयाच्या मालमत्ता ज्या पूर्वजांनी मिळवून ठेवलेल्या आहेत त्या विश्वस्तांनी अशा पद्धतीनं जर का मनमानी पद्धतीनं विकायचा घाट घातला किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायला लागले तर ते मालक नव्हेत आणि मग त्याच्यासाठी काही कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे आणि विश्वस्त म्हणून कुणी काम करावं या संदर्भातली एक आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे आणि त्या आचारसंहितेच्या चौकटीत बसणारेच लोक विश्वस्त झाले पाहिजेत। केवळ माझे वडील विश्वस्त होते म्हणून मी विश्वस्त अशी जे काही चालू आहे ते थांबलं पाहिजे, अशा संदर्भातले निर्णय आज झाले। त्याचबरोबर आज हाही एक महत्त्वाचा निर्णय झाला की एक विनंती करायचा निर्णय झाला की ही HND बोर्डिंग विकत घेणारे जे गोखले डेव्हलपर्स आहेत त्यांना विनंती करायची की हा व्यवहार तुम्ही रद्द करा। इथं विद्यार्थी शिकतायत, खेड्यापाड्यातले गोरगरीब विद्यार्थी येऊन शिकतायत, त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही, तेव्हा हा व्यवहार रद्द करा अशी त्यांना विनंती करायची। इथले जे स्थानिक खासदार आहेत मुरलीधर मोहोळ त्यांनाही विनंती करायची, महाराष्ट्र सरकारलाही विनंती करायची, धर्मादाय आयुक्तांना आपला निर्णय बदलायला लावून हा निर्णय रद्द करायला आदेश द्या अशी विनंती करायचा निर्णय झाला। त्याचबरोबर या संस्थेचे जे ट्रस्टी आहेत त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही हा व्यवहार रद्द करा आणि ज्यांचे पैसे घेतलेले आहेत त्यांचे पैसे परत देऊन टाका, आपल्याला कुणाचा पैसा बुडवायचा नाही। आणि तुम्ही जर असं नाही केलं तर मग 1 नोव्हेंबरपासून आचार्य गुप्तानंदजी महाराज जे उपोषण सुरू करणार आहेत त्यावेळी मग काही आम्ही लोक या ट्रस्टींच्या दारामध्ये जाऊन उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही। पण आपण या सर्व कात्रामध्ये पाहिलं तर ज्या बँकांनी कर्ज दिले त्याचे अद्यापही कुठं नाव नाही किंवा कुठं चौकशी नाही, त्यांची चौकशीची मागणी करणार का तुम्ही? पहिल्यांदा आम्हाला हा व्यवहार रद्द करून घ्यायचा आहे आणि मग व्यवहार रद्द झाल्यानंतर या गैरप्रकार ज्यांनी केला त्यांच्या मागं आम्ही निश्चितच लागणार आहोत। कारण इथं 1 जूनपासून हॉस्टेल बंद आहे, त्या विद्यार्थ्यांनी कुठं जायचं? बोर्ड लिहून टाकला तुम्ही हॉस्टेल बंद म्हणून, पण ज्यांनी इथं हॉस्टेलमध्ये राहायला मिळणार या आशेनं ॲडमिशन घेतले कॉलेजमध्ये वेगवेगळ्या, त्या पोरांनी राहायचं कुठं? आणि त्यामुळं आम्ही ज्यांनी चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरित्या काम केलेलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही। जैन मुनींनी एक खंत देखील व्यक्त करून दाखवलं की पुण्याचे पालकमंत्री अद्याप या ठिकाणी आलेले नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य असेल किंवा स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं नाही आहे। पालकमंत्री म्हणून दादा रोखठोक सांगत असतात की माझं काम बोलतं, ती जैन मुनींनी कुठेतरी बोलून दाखवली खंत। इथं काय काम दिसलं नाही तसं आणि याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हे सगळं एकमेकाला सांभाळण्याचं काम चालू आहे। कुणीतरी दुसऱ्याने व्यवहार केला आहे त्यात आपण पाय मध्ये घालायचा नाही, म्हणूनच कदाचित ते आले नसतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं की 2 दिवसात हा जो वाद आहे तो मिटेल। आज आळंदीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की धंगेकर आणि मोहोळांचा जो वाद आहे किंवा ह्या जैन बोर्डिंगच्या हॉस्टेलच्या संदर्भातचा वाद आहे तो 2 दिवसात मिटेल। नक्की काय होईल त्यावेळेस? आमची मागणी एकच आहे की हा व्यवहार रद्द झाला पाहिजे। तो शिंदेंच्या मार्फत रद्द होतो का फडणवीसांच्या मार्फत रद्द होतो याच्याशी काही आम्हाला देणं घेणं नाही आहे, पण व्यवहार रद्द झाला पाहिजे। आमचं म्हणणं एवढंच आहे, सूर्योदय झाला पाहिजे।
कोंबड्याच्या आरवण्यानं सूर्योदय होतो याला फारसं महत्त्व नाही. कुठेतरी राजकारण यात घुसत चाललेलं पाहिलं. मग आपण ठाण्याचा नवी मुंबईचा विषय आला, परत पुण्याचा विषय आला की नवी मुंबईत आम्हाला नाईक वेगळी वक्तव्य करतात, तर आता पुणे दंगेकर. या राजकारणात आम्हाला शिरायचं नाही. आम्हाला हा व्यवहार रद्द करून घ्यायचा. नक्कीच कुठल्याही प्रकारच्या राजकारणात जे आहे ते आता आम्हाला शिरायचं नाही. आम्हाला फक्त हा व्यवहार जो आहे तो रद्द झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.